राज्यात निवडणुका लागल्या या की सर्वांचं लक्ष लागतं ते कोल्हापूर जिल्ह्याकडे। इथं आमचं ठरलंय म्हणत कधी कुणाचा करेक्ट कार्यक्रम केला हे कळत देखील नाही। तसंच इथं कुणाला निवडून आणायचं त्याआधी कुणाला पाडायचं हे ठरवलं जाते। त्यामुळे इथल्या राजकारणाचा पॅटर्नच वेगळा आहे। त्याचबरोबर कोल्हापूरच्या राजकारणाचा विषय निघाला की दोन नावं समोर येतात, एक सतेज पाटील, दुसरं धनंजय माडिक। या दोन नावांसमोरच त्यांचं राजकीय वैर ही संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे। आता निवडणुकांचं बिगुल वाजले, त्यामुळे निवडणुकीच्या काळात पुन्हा एकदा माडिक पाटील यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय। राज्यात जिल्हा परिषद ते महानगरपालिकांपर्यंत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। कोल्हापूर जिल्ह्यात अनेक मतदारसंघात हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळत आहेत। त्यापैकीच एक म्हणजे गडमुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघ। गडमुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघ ओबीसी साठी आजच्या घडीला आरक्षित झालाय, त्यामुळे या मतदारसंघात राजकीय चुरस वाढली। या मतदारसंघात पारंपरिकरित्या आमदार सतेज पाटील गट आणि महाडिक गट अशीच लढत पुन्हा एकदा पाहायला मिळणार अशी दाट शक्यता वर्तवली जाते। दोन्ही गटांकडून उमेदवारी कोणाला मिळते यावरही आता सर्वांचं लक्ष लागलंय। मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि वसगडे, सांगवडे ही गावं वगळली गेली, तर गांधीनगरमध्ये 4 प्रभाग या मतदारसंघात समाविष्ट केलेत। हा मतदारसंघ करवीर पूर्वेकडील महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जातो। सध्या हा मतदारसंघ गडमुडशिंगी, वळिवडे, चिंचवाड, न्यू वाडदे आणि गांधीनगरचे 4 प्रभाग असा मिळून बनलाय। गडमुडशिंगी हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय। मागील 4ही निवडणुकात या मतदारसंघात काँग्रेसचाच वर्चस्व राहिलेला होता। मागील निवडणुकीत सतेज पाटील गटाने सांगवडीतील वंदना विजय पाटील यांना उमेदवारी देत धक्का दिला होता, तर भाजपकडून महाडिक गटाच्या रुपाली तानाजी पाटील यांनी लढत दिली। या लढतीत सतेज पाटील गटाने बाजी मारत जिल्हा परिषदेत दोन्ही पंचायत समित्या ताब्यात घेतल्या, पण त्यानंतर राजकारण बरंचसं बदललंय। विशेष म्हणजे त्यावेळचे काही प्रतिस्पर्धी आता समर्थक बनलेत। राजकीय गटातटांच्या राजकारणात सत्तेचा सारेपाट कधी इकडे तर कधी तिकडे झुकत असते आणि हेच इथं पाहायला मिळते। आजच्या घडीला गांधीनगर, न्यू वाडदे यासह 5ही गावात सतेज पाटील गटाकडे सरपंच पद आहे। गांधीनगर आणि गडमुडशिंगीत इथं सरपंचाने महाडिक गटातून निवडून येऊन नंतर सतेज पाटील गटात प्रवेश केलाय। त्यानंतरही वाद निर्माण झाला होता, त्यामुळे सत्तेचा हा सारेपाट कधी कुठे झुकतोय हे सांगणं महाकठीण। सध्याच्या घडीला निर्विवाद लोकमत हे कुणासोबत आहे हे ठामपणे सांगणं अवघड आहे, कारण तशीच राजकीय स्थिती आजच्या घडीला तिथं आहे। तुमच्या मते गडमुडशिंगी जिल्हा परिषदेची जागा यावेळी कोण जिंकणार, काँग्रेस की भाजप? नेमकी काय इथं खलबतं सुरू आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना। तसेच तुम्हाला तुमचे घर, जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील। आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे। मोबाईल नंबर 96 65 63 39 70। विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ